यस मॅम. एक मसाला डोसा. मसाला डोसा इथे मिळत नाही मॅडम. हे मेन्यू कार्ड यामधून ऑर्डर करा. हे द्या. ओके मॅम. चला, माझं लाईफ ना पिक्चरच्या स्टोरी सारखं झालंय. सो मिस रश्मी, आज तो दिवस आलाच. आज आपण आपल्या फिल्मचा हिरोईनचा पहिला सीन शूट करतोय आणि तुझ्या आयुष्यातलाही पहिला सीन आहे. मस्त करा, फेमस होशील. हो सर, थँक्यू सर. सर, तुम्हाला माहिती आहे आपले प्रोड्युसर प्रकाश कोले सर यांनीच मला ही संधी दिली आणि म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचले. सर, आशीर्वाद द्या. सर, यशस्वी व्हावा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. चला तर मग आपण रिहर्सल करूया. आपल्या सीनचा पहिला शॉट आहे. हिरो तुझ्या ब्रेकअप करायला आलाय आणि तूच त्याला सोडून देते. ब्रेव गर्ल ब्रेव. पाठ आहेत ना डायलॉग? हो सर. हा, हिरो इथे उभा आणि रश्मी तू हिरोईन, तू इथे उभी. हा, ठीक आहे. ओके, मी ऍक्शन बोललो की डायलॉग बोलायला चालू कर. ऍक्शन. अरे 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 तू काय मला सोडून, अरे तू काय मला सोडून जाणार? अरे मीच तुला सोडून जाणार. अरे 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 कट कट. अरे किती अरे 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 करतेस. राग कुठे, वैताग कुठे, इमोशन कुठे आहे? अरे ब्रेव गर्ल ब्रेव ते कुठे? अरे काहीच दिसत नाहीये. सर, मी परत एकदा ट्राय करते. चल ठीक आहे, ऍक्शन. अरे तू काय मला सोडून जाणार? अरे अरे मीच तुला सोडून जाणार. अरे अरे अरे. कट कट कट. काय काय चाललंय हिचं? ऍक्टिंग कुठे आहे, रिॲक्शन कुठे आहे? पूर्णपणे फ्लॅट चाललंय. मी तरी रिॲक्ट कसं हो? कोल्हे साहेब, काय चाललंय? लंडन मध्ये माझं शूट आहे, नंतर डेट्स नाही मिळणार. आवरा. रश्मी, नीट कर ना. तुझं कॅरेक्टर माहित नाही का तुला? आणि स्क्रिप्ट पण कधीच दिलेली ना तुला. सर, तुम्ही एकदा करून दाखवा ना प्लीज. अगं मी डायरेक्टर आहे, ऍक्टर नाही. सर, मी हिला रश्मीचं कॅरेक्टर प्ले करून दाखवू का? तू कोण? तू असिस्टंट डायरेक्टर ना. जा तुझं काम कर जा. नाही सर, मी असिस्टंट डिरेक्टर नाहीये. ते मी हिच्या मैत्रिणीचा कॅरेक्टर प्ले करतेय ना. ते ना का मी हिला सांगते की तुझ्या बिझनेसचं लोन पास झालंय आणि आता तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस. ती मैत्रीण आहे ना, ती मीच आहे. हो, आठवलं. मी पाहिलं तुझं ऑडिशन. एक मिनिट जरा इकडे. बोलले ही मधू. आपल्या हिरोईनच्या ना मैत्रिणीचा रोल करते. मी बघितली हिची ऑडिशन, छान ऍक्टिंग करते. मी काय म्हणतो, ती बोलते की रश्मीला मदत करेल म्हणून. करू द्या ना. पाहिलंय हिला कुठेतरी, हिला अगोदर पाहिलंय मी कुठेतरी. ते मरू द्या हो, ती करते बोलते ना मदत. करू द्या ना. ठीक आहे, दाखवा करून. या रश्मी, तू इथं उभी राहा आणि हिच्याकडे नीट लक्ष देऊन बघ, समजून घे कशी करते ती. ठीक आहे, करूया आपण. चला मग ऍक्शन. हे बघ रश्मी, एकतर ना लगेच डायलॉग सुरू नको करूस. पहिल्यांदा बघ त्याच्याकडे आणि रागाने बघ. हे असं तुझ्या डोळ्यात ना राग दिसला पाहिजे आणि मग डायलॉगला सुरुवात कर. ए, तू काय मला सोडून जाणार? मीच तुला सोडून जाते.
हे असं. आणि मग त्याच्याकडे बघितलंस ना की मग म्हण, जस्ट वेट अँड वॉच. यस यस यस, याला म्हणतात ऍक्टिंग. ऍक्टिंगची भूक, अशी भूक असली पाहिजे तुझ्यात ऍक्टिंगची. वाह, क्या बात है. नाव काय तुझं? मधू. मॅम बिल. बाप रे, 1200 रुपये. जरा मॅनेजरला बोलवता का? ओके मॅम. येस मॅम. ॲक्च्युली ना मला खूप भूक लागली होती म्हणून मी जेवले, पण माझ्याकडे ना फक्त 80 रुपये आहेत. व्हॉट? हो, म्हणजे आत्ता माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि मी इथे एकटीच राहते. आई बाबा लाईक फॅमिली कोणीच नाही आहे मला. तुमच्याकडे काही काम असेल तर मला सांगा ना, मी तेवढे दिवस काम करून तुमचे पैसे वसूल करते. नॉनसेन्स. कुठून कुठून येता नक्की, कुठून तुम्ही लोक? तुम्हाला बरोबर आमचंच हॉटेल दिसतं का? तम्मी, इसे लेकर जाओ और सारा काम दे दो इसे, और इसका फोन नंबर और एड्रेस सब डिटेल लिख कर ले लो. जावा. कुठून कुठून येतात लोक. ओके ओके सर. सर आता मला कळलंय, आता मी करू शकते सर. खरंच कळलंय ना तुला? हो करशील तू? हो. एकदा करून दाखव भाऊ. रेडी अँड ऍक्शन. अरे 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 कट. सॉरी एव्हरीवन. प्लीज विजय, आपण जरा बोलूया का? मी काय म्हणतो विजय, आजचा दिवस त्या रश्मीला घरी प्रॅक्टिस करू दे ना. गरीब आहे बिचारी. तू दुसरं काहीतरी शूट कर ना प्लीज. मी काय बोलतो कोल्हे, जरी तुम्ही पैसे टाकले असाल आणि हिरोईन तुमच्या ओळखीची असली तरी आपल्याला फिल्म कंप्लीट करायचं आहे की नाही? हो, पण मी करतो ऍडजस्ट काहीतरी. आपलं बोलणं झाल्याशिवाय शूटिंग लावायची नाही. हा ठीक आहे? असिस्टंट, आज ना हिरोईनचे सगळे सीन कॅन्सल. ओके सर. आज आपण हिरोचे ना रस्त्यावरचे जे सॉंगचे शॉर्ट्स आहेत ना ते घेऊया. ओके सर. ओके, आणि बाकीच्यांना ना पॅकअप म्हणून सांग. ओके ठीक. एक्सक्यूज मी सर, ते माझे आजचे सीन कधी होतील? सांगतो मी सांगतो. हा, 1-2 दिवसात होऊन जातील. ओके. हा, आणि आजचा पॅकअप आहे, टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसेही मिळून जातील तुम्हाला. ओके सर, मला ना पैशांची अपेक्षा नाहीये. मला खूप काम करायचंय. मला खूप कामाची गरज आहे. मला खूप कामाची गरज आहे. मी तुम्हाला खूप चांगलं काम करून दाखवेन. ऐकताय ना तुम्ही? हॅलो, अरे कुठे आहे तू? चल यार, बियर पिऊ यार. सर, या मॅडम, हे बघा. हे सगळं तुम्हाला क्लिनिंग करावं लागेल. हो, थँक्यू. हैला, हे असलं काम बघून लोक घाबरतात आणि तुम्ही थँक्यू म्हणताय. हे असलं काम करायला आवडतं का तुम्हाला? हो, म्हणजे बाहेरच्या जगात जे काही माझ्यासोबत चाललंय ना त्यापेक्षा हे काम बरं. ते फिल्म इंडस्ट्रीचं जग आपलं नाहीये, कळलं ना? सोडून देते. पण बाबा, माझ्या अंगात जी कला आहे ती मला लोकांसमोर आणायची आहे. त्यासाठी मला तर काम सतत करावंच लागणार ना. अहो, ती करते तर करू दे ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तिची ती प्रयत्न करते ना, करू दे. पैशाचा प्रश्नच नाही. मला तिथली माणसं आवडत नाही, त्याचं जास्त टेन्शन आहे मला. ठीक आहे, तू जाते तर जा, पण यापुढे सगळ्याच्या सगळ्या अपडेट मला देत राहायच्या.
कुठे जाते शूटिंगला, काय करते, कुणाबरोबर काम करते, त्यांची नावं, त्यांचा ऍड्रेस सगळं द्यायचं मला. कधी परत येणार, जाताना किती पैसे घेतले, किती खर्च झाले, किती उरले, ते सगळं त्या सगळं डिटेल मध्ये मला देत राहायचं. तू माझी नजर असेल सतत तुझ्यावर. मला सगळा हिशोब पाहिजे. ओके बॉस. बॉस? हो, आता तुम्ही माझे बाबा राहिलाच नाहीत ना, आता तुम्ही माझे बॉसच झालात. शहाणपणा करू नकोस. हे तुझं शूटिंगचं शेवटचं काम. हे जर झाले नाही ना तर लगेच जॉब पकडायचा. मी आमच्या कंपनीतल्या साठीला सांगून ठेवलंय, त्याच्या मुलाची सीए ची कंपनी आहे, तिकडे तो कामाला लावतो असं बोललाय मला. तिकडे जॉबला जायचं. आणि बाबा माझं इकडचं काम झालं आणि यापुढेही मला कामं मिळत राहिली तर? असं होणारच नाही ग. आणि झालं तर? झालं तर काय, तू म्हणशील ते. ठीक आहे, मग मी यापुढे जॉब नाही करणार, मी यातच करिअर करणार. चालेल? पण मला माहितीये हे होणारच नाही. नेहमीप्रमाणे तुझं हे काम रखडणार आणि तू जॉबला लागणार. तंबी, आजचं काम झालं ना? येस सर. आणि फोन नंबर, ऍड्रेस सगळे डिटेल घेतले ना? येस सर. हे बघ, तुझे आता सगळे डिटेल आमच्याकडे आहेत. उद्या जर आली नाहीस ना तर घरी येईन तुझ्या. अजून 4-5 दिवस काम करायला लागणार आहेत तुला. जोपर्यंत माझे पैसे वसूल होत नाहीत तोपर्यंत. ओके बॉस. बॉस? हो, 4-5 दिवसासाठी का होईना तुम्ही माझे बॉसच झालात ना. नॉनसेन्स. गेट आउट. हॅलो. काय मधू, माझा कॉल उचलत नाहीयेस का? आलाय? सॉरी सर, ते मी जरा बिझी होते ना म्हणून तुमचा कॉल उचलू शकले नाही. माझे पैसे कधी देणार आहेस? माझे पैसे बुडवून पळून जायचा विचार नाही ना तुझा? तसा विचार असेल ना तर तो मनातून काढून टाका. सोडणार नाही मी तुला. अहो नाही साहेब, अहो पैशांची सोय करण्यासाठी तर घराच्या बाहेर पडले ना. आत्ता पण मी एका ठिकाणी आलेच आहे पैशांची सोय करण्यासाठी. अच्छा, कुठेस तू आता? कुठेस? थांब, तुम्ही तिथे येतोय. मला ऍड्रेस सांग ना तू. आत्ता लगेच सांग, लगेच चालू बघ. येतो ना मी तिथे, येतो ना. अरे सांग ना लवकर. आत्ता येतो मी तिथे, लवकर सांग.